आज आपण आवळ्याचे एकदम चटपटीत, खूप जास्त टेस्टी असे लोणचे बनवणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आवळा शरीरासाठी किती गुणकारी आहे आणि हे बनवायला इतकी सोपी पद्धत सांगितली आहे की पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी परफेक्ट लोणचं तयार होईल. चला तर मग बनवूया. त्यासाठी अर्धा किलो आवळे घेतले. आवळे मोठे मोठे आणि डाग विरहित घ्यायचे. ते स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यावर कचरा, माती काही लागलेले असेल तर ते निघून जाईल. त्यानंतर ते स्वच्छ कापडाने कोरडे करून घ्यायचे. अशा प्रकारे एक एक करून पुसून घ्यायचे. आता इथे चाळणीत सर्व आवळे पुसून घेतले. कढईत पाणी अगोदरच गरम करून घेतले होते. त्यात 15 मिनिटांसाठी वाफवायला ठेवून द्यायचे. आता 15 मिनिटांनंतर अशा प्रकारे आवळ्यांच्या पाकळ्या मोकळ्या व्हायला सुरुवात होते. म्हणजेच आवळा चांगला शिजला आहे. आता गॅस बंद करून हे आवळे थंड करून घ्यायचे आणि आवळे थंड झाल्यावर अशा प्रकारे बी काढून आवळ्याच्या फोडी वेगळ्या करून घ्यायच्या. आवळा चांगला शिजलेला असला की फोडी पटापट वेगळ्या होतात. जर फोडी पटापट मोकळ्या होत नसतील तर याचा अर्थ आवळा चांगला शिजलेला नाहीये. मग काय करायचे, 2-3 मिनिटांसाठी परत आवळा वाफवून घ्यायचा. आता इथे सर्व फोडी मोकळ्या करून घेतल्या. त्या फॅन खाली 2 ते 3 तासांसाठी कॉटनच्या कापडावर सुकत ठेवते. त्यात अजिबात पाणी राहायला नको, म्हणजे लोणचे जास्त दिवस टिकते. आता लोणच्यात टाकण्यासाठी हिरव्या मिरच्या 100 ग्रॅम घेतल्या आहेत. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्यांचे प्रमाण वाढवू शकता. त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या आहेत आणि आता त्याचे देठ काढून त्याला उभे काप देऊन घ्यायचे. जर मोठ्या मिरच्या असतील तर अशा प्रकारे छोटे छोटे काप करायचे. आणि छोट्या साईजच्या मिरच्या असतील तर तशाच काप देऊन अख्ख्या ठेवल्या तरीही चालतील. अशा प्रकारे सर्व मिरच्यांना काप देऊन घ्यायचे आणि त्यात जर जाडसर बिया असतील तर त्या थोड्या काढून टाकल्या तरीही चालतील, म्हणजे मिरच्या कमी तिखट लागतील. आता ह्या दुसऱ्या प्लेटमध्ये आपण मिरच्या काढून घेऊया, म्हणजे खाली उरलेल्या बिया वेगळ्या होतील आणि मिरच्यांचा तिखटपणाही कमी होईल. आता या उरलेल्या बिया फेकून दिल्या तरीही चालतील. आता या सर्व मिरच्या 15 ते 20 मिनिटांसाठी अशाच फॅन खाली ठेवून देऊ, म्हणजे त्यातीलही पाण्याचा अंश निघून जाईल. तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी 2 चमचे बडीशेप, 2 चमचे धने, 2 चमचे अख्खी मोहरी आणि 2 चमचे जिरे आणि अर्धा चमचा मेथी दाणे, हे सर्व हलकेसे भाजून घ्यायचे, म्हणजे त्यातले मॉइश्चर निघून जाईल आणि मसाल्यांना हलकासा भाजल्याचा सुगंध येईल. आता हे मसाले हलकेसे भाजले गेले की गॅस बंद करून थंड करून मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचे. आता दळताना थोडे जाडसर असेच ठेवायचे, खूप बारीक पावडर बनवायची नाहीये. आता त्याच कढईत 1 वाटी तेल गरम करून घ्यायचे. तेल तुम्ही कोणतेही वापरू शकता. मी इथे राईस ब्रान तेल वापरले आहे. तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आणि गॅस बंद करून थोडे थंड करून घ्यायचे. असेच कडकडीत तेल वापरले तर मसाले जळतात, म्हणून थोडे थंड करून घ्यायचे. आता एका भांड्यात मिक्सरला दळलेली पावडर, त्यात 2 चमचे मोहरीची डाळ, 1 चमचा कलोंजी म्हणजेच कांद्याचे बी आणि अर्धा चमचा ओवा, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, पाव चमचा हिंग, 3 चमचे साधं मीठ आणि 1 चमचा काळं मीठ. आता मीठ टाकताना नेहमीपेक्षा थोडं जास्त टाकायचे, म्हणजे लोणच्याला चव छान येते. हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि त्यात गरम केलेले तेल ओतायचे.
आता इथे व्हिडिओत तेल गरम वाटत नसले तरी पण हे बऱ्यापैकी गरम आहे. हा सर्व मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यात मीठही चांगले विरघळेल. तुम्ही टेस्ट करून बघू शकता, एकदम चटपटीत मसाला तयार झाला आहे. आता यामध्ये सुकवलेले आवळे आणि हिरवी मिरची टाकायची. आणि आता हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे. आता इथे आंबटपणासाठी निंबू किंवा आमचूर पावडर टाकायची अजिबात गरज नाहीये, कारण आवळे आंबटच असतात. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आवळ्यांमध्ये असते, म्हणूनच रोज आवळा खाल्ला गेला पाहिजे. लोणच्यामध्ये तेल, मसाले, मीठ योग्य प्रमाणात टाकले जातात, तेव्हाच लोणचे चवीला छान लागते आणि जास्त दिवसही टिकते. मसाले चांगले मिक्स झाले, लोणचं खाण्यासाठी तयार झाले. पण हे 24 तासानंतर खाल्ले तर अजून चांगले लागते. जसजसे मसाले त्यात मुरतात तसतसे लोणचे अजून चांगले चवीला लागते. आता हे 4 ते 5 तासानंतर मी लोणचे चांगले थंड करून घेतले. आता या ठिकाणी तुम्ही टेस्ट करून बघू शकता. मीठ जर कमी असेल तर वरून थोडेसे ॲड करू शकता. आता लोणचे बरणीत भरायच्या अगोदर मी इथे कोळसा गरम करून घेतलाय. त्यावर थोडासा हिंग टाकून बरणीला धुनी द्यायची, म्हणजे लोणचे अजिबात खराब होत नाही. ही बरणी घासून उन्हात कडक सुकवून घेतली आहे. आता लोणचे बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. जे पण चाकू, सुरी, भांडी वापरणार आहोत ती स्वच्छ आणि कोरडी असावीत. आणि बरणीतून लोणचं काढतानाही एकदम कोरडा आणि स्वच्छ चमचाच वापरायचा. या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने लोणचं खराब होत नाही. आता जर तुम्हाला लोणच्यात कमी तेल ठेवायचे असेल तर हे लोणचे फ्रीजमध्ये ठेवायचे, किंवा बाहेर ठेवायचे असेल तर मग यात वरून अजून तेल टाकायचे. पण तेल टाकताना तेल कडक गरम करून चांगले थंड करून घ्यायचे आणि मगच वापरायचे. अशा प्रकारे लोणचे नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.